नमस्कार मंडळी, हा बघा गव्हाच्या पिठापासून बनवलेला केक। मी याच्यात कुठल्याही प्रकारची कुठली दही वगैरे काय घातलेली नाही, फक्त दूध आणि गव्हाच्या पिठाने बनवलेला हा केक आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि फ्लफी झालेला आहे, मऊसूत झालेला आहे। याच्यात मी चॉको चिप्स भी टाकलेले आहेत जे मुलांना खूप आवडतात आणि चॉकलेटचा फ्लेवर पण याच्यात खूप चांगला येतो। तर चला सुरू करूया या केकच्या रेसिपीसाठी। हा केक बनवण्यासाठी सर्वप्रथम मी बाउलमध्ये घेणार आहे 1 कप गव्हाचा पीठ। जर तुम्हाला केक जास्त बनवायचा असेल तर तुम्ही 2 किंवा 4 कप ही घेऊ शकता। यानंतर मी याच्यात टाकला आहे 2 चमच कोको पावडर। कोको पावडर टाकल्याच्या नंतर मी याच्यात टाकली आहे साखर 4 चमच। हा व्हिडिओ करताना साखरचा रेकॉर्डिंग झालं नाही म्हणून मी तुम्हाला दाखवू शकले नाही। त्यानंतर मी याच्यात टाकत आहे 2 चमच रिफाइंड ऑइल। तुम्हाला फक्त रिफाइंड ऑइलच घ्यायचा आहे किंवा बटर घ्यायचं आहे। तुम्हाला शेंगदाण्याचं किंवा सोयाबीन राईस ब्रॅन असं ऑइल नाही घ्यायचं, फक्त रिफाइंड ऑइलच घ्या किंवा बटर घ्या। त्यानंतर मी याच्यात टाकत आहे बेकिंग पावडर। बेकिंग पावडर टाकल्यानंतर मी याच्यात टाकणार आहे दूध। दूध आपल्याला हळूहळूच टाकायचं आहे, एकदम नका टाकू, नाहीतर मिक्सचर खूप पातळ होऊन जाईल। कन्सिस्टन्सीनुसार दूध टाका, जशी मी टाकत आहे। आता याला एका दिशेने गोल गोल असं हलवून घ्या। त्यानंतर हे मिश्रण असं बघा, या प्रकारे याची कन्सिस्टन्सी पाहिजे, जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही। जेव्हा ही कन्सिस्टन्सी येईल तेव्हा आपल्याला हा जो बॅटर आहे केकचा तो आपल्याला एका टिनमध्ये काढायचा आहे। हे मी इथं थोडेसे चॉको चिप्स टाकलेले आहे, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही स्किपही करू शकता। आता हे मिक्सचर मी एका पातेल्यात ठेवले आहे स्टँड लावून। आता याला मी अर्धा तास असंच स्लो फ्लेमवर ठेवणार आहे। अर्धा तासानंतर तुम्ही बघू शकता हा केक किती फुलून आला आहे। तुम्ही बघू शकता मी याच्यात कुठल्या प्रकारची दही वगैरे टाकली नाही तरी हा केक किती छान फुगला आहे। तुम्ही पण याच मापाने बनवा केक, तुमचाही केक खूप सुंदर आणि फुसफुशीत होईल, फ्लफी होईल। आता मी या केकला काढून घेत आहे। तुम्ही बघू शकता की मागून ही केक किती सॉफ्ट झालेला आहे, बिलकुल टिनला चिकटला नाही आणि स्पंजी झालेला आहे। मी तुम्हाला आतमधून कट करून दाखवते। बघा हे चोको चिप्स किती सुंदर याच्यात आलेले आहेत। रेडी आहे आपला केक सर्व करायला। मी या केकचे पीसेसही केलेले आहेत, तुम्ही या केकला चहा बरोबरही खाऊ शकता। हा केक चवीला खूप सुंदर लागतो आणि हेल्दीही आहे।